तर नमस्कार. गावाकडच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवसापासून चाललं होतं की गावाकडे जायचं, पार्टी करायची, मस्त काहीतरी व्हिडिओ छान छान बनवायचे. तर हे बघा, आम्ही तर चिकन बिर्याणी बनवतो आहे. तर त्यासाठी चिकन आणले, तर कांदे टमाटे कापून घेतले, तर ते चिकन चांगलं हे करून घेते, धुवून घेतले आणि त्यात दही टाकले, जिरा आले लसणाची पेस्ट सगळं करून घेतलं आहे, मिरच्या. आता ते सगळं मिक्स करून ठेवणार, म्हणजे तिकडं आम्ही रानात नेणार आहे ना, तर ते जास्त साहित्य आपल्याला नेता येणार. आता वीट टाकूया, सगळं कालवून घेणार आहे. तर कसं होतं, बाहेर खाण्याची काही वेगळीच मजा असते. हॉटेलपेक्षाही जेव्हा आपण कुठं बाहेर जेवण बनवतो तेव्हा खूप छान लागतं आणि मजा पण वेगळीच असते आणि एन्जॉय पण करायला भेटतो. घरापासून थोडंच लांब, म्हणजे 200 ते 300 मीटर अंतरावर आंब्याची झाडं होती. त्या आंब्याच्या झाडाखाली आमचं पार्टी करायचं ठरलं होतं. तर हे बघा, इथे सगळं टाकून घेतलं, दही बी. आता हे आले लसणाची पेस्ट, पुदिना, कोथिंबीर सगळं वाटून घेतलं आहे. हे बघा, तर आम्ही 10-12 मुलं होती. हे सगळं कालवून घेतो आहे. हळद मीठ पण टाकलेली आहे. तर ते काय साहित्य तुम्हाला पहिले दाखवता नाही आलं. सगळं चिरून बिरून घेतलं होतं, सगळं धुवून घेऊन. टोमॅटो पण सगळं साहित्य नीट करून ठेवलं होतं. हे बघा, आता हे सगळं आपण ठेवणार आहे, म्हणजे चिकन पण मस्त व्यवस्थित हे होतं. दही बी टाकून सगळं मसाला त्याला लागतो आहे, मुरतं आहे चांगलं. आता टोमॅटो पण आहे. आता चला, आमची सगळी गँगच निघाली, सगळ्यांना एक एक साहित्य घेऊन वर पाठवलं. हो का, तर ह्याच्यात नेहमी नाही आहेत, इथं सगळं ठेवलं आहे. आणि एक मेन म्हणजे एवढं करायचं तर तकलीफ नको म्हणून पतोळ्या पण आणल्या होत्या, भांडी घासायला त्रास नको म्हणून. काय 20-30 रुपयाने काय होत नाही. अवघा इतकी गँग होती. तर अवघा इथं आमचं आता बिर्याणी करायचं चालू आहे. आता इथं आम्ही कांदा भाजून घेतो आहे. मला काही जास्त व्हिडिओ बनवता नाही आले, म्हणजे पूर्ण व्हिडिओ जेवढे शॉर्ट बनवले होते तेवढ्यात मी बनवलं आहे. कांदा भाजून घेतो आहे पहिले आम्ही इथे लाकडं गोळा केली, विटा आणल्या, सगळं केलं, पाणी बिणी आणलं. बघा, हा कांदा भाजून झाला ना की एक प्रोसेस दाखवणार आहे. बघा, आता कांदा चांगला लाल झाला आहे. आंब्याच्या झाडाखाली सावली होती ना, पहिले पण आम्ही इथं एकदा पार्टी केली ती, बघू शकता तुम्ही. आता टोमॅटो टाकला आहे. एक चुकी झाली आमची की आम्ही टोमॅटोची कांद्याची गिरवी करायला पाहिजे होती, कारण मुलं खात नाहीत. ते मग अशी नाही का हे केलेलं आहे आपलं, दही पुदिना काय सगळं, हे मिरची कोथिंबीर आले लसणाची पेस्ट केलेली, हळद मीठ तिखट लावून ठेवलेली चिकनना, ते आता हे केले. आणि खूप छान बिर्याणी झाली ती बरं का. सगळे म्हणायचे घरी चिकन खात नसायचे की पीस दे, रस्साच दे. मग त्याच्यावरच आम्ही रस्सा काढून येणार प्यायला दिला मुलं. तर तेव्हा इथं मी व्हिडिओ बनवते आणि रेकॉर्ड करते, तर कावळा आला इथं त्रास द्यायला. सगळी झोपलेली आहेत, तर म्हणलं रेकॉर्ड तरी करून घ्यावा. बघा, पक्ष्यांचा आवाज येतो आहे. तरी आम्ही सगळं ते शिजून दिलं आणि मग बिर्याणी मसाला टाकला आहे. तोपर्यंत इकडे गँगची चालल्या होत्या खटपटी. असं वातावरण होतं आणि मुलं काय ऐकत नव्हती, त्यांना फक्त मजा करायची होती, पण उन्हातच हिंडत होती. हे बघा, कावळा नुसता ओरडत राहते माझ्यापाशी येऊन. आणि हे बघा, इथं सगळं आपलं चिकन चांगलं हे झालं, तेवढं हे करणार आहे. परतच्या वारीने केले ना की टोमॅटो मिक्सरमधूनच काढणार आहे, पेस्ट करणार आहे. आता इथं पाणी ओतलं आहे, म्हणजे आता चांगलं जरा उकळून देणार थोड्या वेळ. आणि इथं आपलं 2 किलो बासमती होता आणि 1 किलो चिकन होतं ना. बाकीचं साहित्य तुम्ही बघितलं, दही होतं, टोमॅटो होते, म्हणजे 5-1 किलोची बिर्याणी झालेली आहे. बघा, आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. मी तांदूळ बिंदूळ टाकतानाचा व्हिडिओ नाही बनवला, कारण काही कारणास्तव
जरा मुलं पण जास्त त्रास देत होती, इकडे तिकडे हिंडत होते आणि आपण दुसऱ्याची मुलं आणतो तेव्हा खूप काळजी असते. मुलांना इथं बसायला टाकलेलं होतं, जारचं पण पाणी आणलं होतं. तर बघा हे अशी इथं बसवली, तरी एक बसलं नाही. ते बघा इकडं त्याला म्हटलं फोटो काढू, ते पण नीट येईना असं आहे. आणि नंतर मग आमचं फादर पण जेवून गेलं. फादरची क्लिप नाही मी ॲड केली. इथं मुलांना जेवाय वाढतो आम्ही आणि मग आईला बोलवलं नंतर सगळं झालं की. आणि सगळ्यांना म्हणलं जेवून घ्या. सगळी म्हणली खूप छान भात झाला होता. बघू शकता ऊन होतं, तिथं आम्ही जेवायला बसलो आहे. खूप छान झाला होता भात. काय मी प्रॉपर बिर्याणी नव्हती, पण आपला भात बनवला होता. मुलांना पण खूप आवडला, सगळ्यांनी आवडीने खाल्ला. तुम्हाला माहिती असेल हे पातेलं भरलेलं होतं. म्हणजे बघा 1 किलो चिकन, 2 किलो तांदूळ आणि 1 किलो टोमॅटो आणि 1 किलो कांदे आणि बाकीचा मटेरियल 1 किलो. म्हणजे बघा हे 3 किलो आणि 3 किलो 6 किलो होतं. तर एवढं 6 किलोचं आमच्याकडनं एवढा फास झालेला आहे. तर आणि सगळ्यांना छान आवडलं बरं का. आणि मुलं म्हणली खूप छान झाला आणि त्यांनी रस्सा पण प्याला. तर आपला व्हिडिओ ना तुम्हाला ना आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा. आम्ही ह्या आठवणी अशाच जपून ठेवणार आहे. तर तुम्ही पण जाऊन गावाला असाच एन्जॉय करा. आणि संध्याकाळी बघा ही आमची पोरगी सगळ्यांची बॉस आहे भाई. तर ती सगळ्यांवर दादागिरी करते, सगळ्यांना मारते आणि सगळे बसलेत आणि तिचंच ऐकतात. इथं बसायला टाकलं होतं तरी काही ती काही खाली बसली नाही. त्यांना लाईट लावून दिली ती आंब्याच्या झाडाखाली.